नाही लागते असं वाजत नाही थंडी आहे म्हणून हॅलो चल जाऊ. 100 रुपये दे आहे चांगला कमाल लई भारी बाईचं म्हणणं आहे कणा गवळणीचे राऊंड समाप्त झाले खऱ्या दुजोमीला सुरुवात झाली पण त्या अगोदर कि आपने बुलाया और हम चले आए ये आपका उपकार है आपने बुलाया हम चले आए ये आपका उपकार है इसलिए शायर बुकेत का सभी के चरणों में नमस्कार है नमस्कार है नमस्कार।
शायराला गरम करतो म्हणते बाई ओ सोनूबाई मला सांगा गरम कशाला करते नाही शायराला गरम करतो म्हणते तेव्हाच मजा येईल मी किती गरम जरा पाहिलीस का हा? एका कार्यक्रमाला एक पावला ट्रक लागते तर किती गरम असेल माहित आहे लई काही गरम आहे बाई माणूस बाहेर टाकतात. लईच गरम आहे लई गरम आहे माहीत गरमी पाहिलीच नाही दाखवून पहिला काय थांबला आता संध्याकाळवरी पाहिजो कशी येते तर गरमी गरम नाही खात नसते पाया शहरांचे लोक आले दुरून दुय्य पाण्या शहराचे लोक आले दुरून अरे मजा येईल गमतीला जेव्हा आनंदात राहील भरून आहे का नाही हे म्हातारे तर बसतात बसल्या पाहिजे पोर पोरी तरुण अशी होते शायरी सोनूबाई की सर्वांचा दिल जाईल भरून रे शायरी ऐसी करना यह कोई ना दिखाली सोनू जी शायरी ऐसी करना यह कोई ना दिखाली मजा आई शायरी में तो सारे लोग बताएंगे ज्ञान बांटो शायरी में सोनू जी कि यहाँ से कोई ना जाए खाली कीमत हो जाएगी तुम्हारी असल में तो कोई ना कहेंगा जाली क्या बात है नकली कोणी म्हणणार नाही हा प्रश्न विचारला बाईनं 3 गाण्यामध्ये हा बाईचा राऊंड माझा राऊंड पहिला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने चाला आता आम्ही आमच्या पद्धतीनं चालू हा दुय्यमी गाणं म्हटल्या ऐका माझा दुय्यमी काय गाणं करते म्हणते ढा करते क्या करते म्हणते ढा करते बाबा तुला दाखवतो बाबा थांब काय जमते का पहिलाच राऊंड आहे खायला एवढं ना हो जास्तच गरम खायला करते हा हो तर बाईनं गाणं म्हटलं आता माझा दुय्यमी गाणं ऐका सांगा बरं अरे चुड़ियों को नाम सरिया सरियों को नाम बा उनके खातिर हमरी जिंदगी तमाम बा शरद पूरा दो मोरे मनवा की शरद पूरा दो मोरे मनवा की गोदा गोदा खाली खाई गोदनवा से आता लिहून ठेवलं मला सांगा हे कोणती भाषा आहे ए कोणती लँग्वेज आहे ही आता मी काय बोलतो म्हणलं गोदा का गोदा गोदा काय गोदा अहो, भोजपुरीत करत आहे बरं सांगा गोदा गोदा खाली खाई गोदनवा से गोरे हाथों को नाम खाली खाई गोदनवा से गोरे हाथों को नाम खाली खाई खाली खाई गोरे हाथों को नाम समंदर की गहराई मैं अंदाज से जान लेता हूँ समंदर की गहराई मैं अंदाज से जान लेता हूँ पानी पीने के पहले पानी छान के पीता हूँ जिससे दुय्यम हो मेरी उसको पहले पूरा जान लेता हूँ अगर वो आए पाकंडी पे तो उसकी पूरी की पूरी उतार देता हूँ गरम नाही होय तर मी करीन म्हणते गरम ये बरं तू गरम कर दो तू या हाताने मला गरम होऊशा लागते तू या जरी हात लागला का नाही तर लवकर गरम होईल बाई संग दुय्यम आहे ना बाई संग लवकरच गरम होते एवढ्या गरम नाही खात का खाऊन होऊ दे ना तिची इच्छा आहे ना
आता तालवाड्या जाणार होता दुसरीकडे बाईनं मला पलटवलं. हा? म्हटलं का घराना माझा आहे, घर माझं आहे. माझे माई बाप बसले आहेत. पण बाई म्हणते गरम व्हा. आता गरम होतो आणि मी जरी गरम झालो तर मग नको म्हणतो का थंड व्हा. हो मग मी पुरा पडल्याशिवाय थंडच नाही हो. का शायरीचा तणखा हो, नाही तर दुसरीकडे न्या. पडल्याशिवाय ना पाडल्याशिवाय थंडच नाही पडत. पा मी काय म्हणतो तो. अरे करते शायरी शायर ज्ञानी जैसे ज्ञान से, करते शायरी जैसे ज्ञानी गुरु ज्ञान से, हम भी करेंगे वैसे दोनों मिलके शान से. बातें न करना कभी अभिमान की, ऐसी करण्याची शाहिरी गुरु ज्ञान की. भाबा म्हणते तुला काही समजतेच जया. भाबा कोणाचा असा सुरता थांबवून म्हणणार. भाबा माझ्या मंडळ करूला का तुझ्या मंडळ करते भाबा. हा पहिल्याच राऊंड मध्ये भाबा करते म्हणते. ऐशी करण्याची शाहिरी गुरु ज्ञान की, आज हो की पैसा सचिन आज हो की पैसा सचिन. तुम्हारे मुकाबले हम भी तुझसे कोई कम नहीं. तुम्हारे मुकाबले में हम भी तुझसे कोई कम नहीं. हमें जो झुका दिया ऐसा तुझ में कोई कम नहीं. तुझसे लड़ते लड़ते मर जाएंगे हम यहाँ. इसका भी हमें कोई कम नहीं. लेकिन सोनू तुझे तेरी नानी ना याद दिला दूंगा तो वो भी मुकेश नाम की शायद. पाहिजे कारण तुम्ही म्हटल्या म्हणून तर मी गरम करेन. पहिल्याच राऊंडला मी म्हणलो का पहिला राऊंड होतेच आहे आणि म्हणून माझ्या गाण्याचे शब्द ऐका. शब्द रचना बघा काय म्हणतो मी ते. वाल्या नावाचा कोळी तुमचे आमचे मर्डर करायचा, लोकांचे मर्डर करायचा. आपल्या बायको कोणाला सजवत होता पण नारदाला विचार पडला. नारद त्या वाल्याकडे गेला. अबे एवढे पाप करून राहिला तर याच्या वाटेकरी कोण होय. या पोरगा तरी होईल का. घरी गेला ने विचारू लागला बायकोला आणि पोराला. बायको म्हणते जो करल तो भरल. अरे करणी तशा भरणीने पाय लागले. जो करल तो भरल. आणि म्हणून तर मला म्हणायचं बनाई
काय बाबा अहो त्याच प्रकारचा प्रकार आहे गड्या की तो अंगुलीमाल नावाचा डाकू त्या तथागत गौतम बुद्धाकडे आला नावच त्याचा अंगुलीमालचा बोट कापणार होता पण तथागताला समजलं बुद्धाने विचारले अरे अंगुलीमाल तू लोकांचे बोट कापते त्याची माला बनवते मग एक काम करून त्या झाडाचे पानं तोडून आणतात झाडाचे पानं तोडून आण क्षणाचाही वेळ न लावता अंगुलीमाल गेला तोडून आणलं बुद्धाकडे दिले पण तथागत म्हणू लागले जसा तोडला तसा जुळवून दे अंगुलीमालाला विचार पडला अरे तोडलो तर खरे पण जुळतील कसे कसे जुळतील का अहो एकदा तुटलेली वाचून जुळत नाही जुळत नाही आणि म्हणूनच म्हटलं गेलं आहे की बुद्ध शरण त्या बुद्धाला शरण जा म्हणजे या बुद्धीला जा या बुद्धीला जा कारण एका ठिकाणी लिहिलंय डोक्यात हिची जोडी पुस्तकाचा ठेवा बुद्धी दे रे देवा आता या बुद्धाला शरण जा तुझा भला झाल्याशिवाय राहणार माई शाहिरी कसे आहे ज्ञानी फरक मरत है योगी ज्ञानी फरक मरत है योगी वैसी जाति आज्ञा होगी वैसी जाति आज्ञा होगी वैसी आज्ञा होगी बात न करना कभी अभिमान की ज्ञानाचा स्पर्श झाला होता बरोबर माणूस योग्याप्रमाणे होतो ऐशी करणाची शाहिरी गुरु ज्ञान की ऐशी करणाची शाहिरी गुरु ज्ञान की आज बाईने एक प्रश्न विचारला कोणता गाना म्हणला या खुदा तुझसे अर्जी लगाऊ वो मुझे मैं उसे भूल जाऊ पण त्यामध्ये प्रश्न विचारला कसा मारा चैत्रक मरा उसका बाप तू बता दे ये पुण्य है की पाप गणामध्ये बाईनं मला प्रश्न विचारला आता सांगतो गड्या बाईच्या प्रश्नाचा उत्तर दिलं तुमच्या बुद्धीला पटते का शास्त्रात लिहिलं आहे त्याचा नावच आहे पुरा झाला का पुरा झाला का पुरा त्याचाच नाव आहे पुरा पुराच नाही झाला अधुरा लिहिला गेलाय तिथे आणि तुम्हाला सांगितलं का तो शिर कोण्या ठिकाणी पडला काय सांगितलं कर्माचे गोटे का सांगितलं कर्माचे गोटे मी विचारलं होतं आणि मी एवढा सुंदर प्रश्न विचारलो उत्तर त्याचा अरे वा राजा जाऊन राहिला सविता राणी कीर्ती तुमची कीर्ती आहे जिकडे तिकडे देतो ना राणी नाही ते होय का नाही नावच आहे का नाही सोनू सोनू मुलगा होय शिलप्रसाद सोनू तुझा माझ्यावर भरोसा मग घेईन ना काही करतेस तर थांबून नाही मुलगा सांगते शिलप्रसाद साधू तेव्हा कुठून आणली सोबाई कोण्या शास्त्रात लिहिले आहेत मी सांगितलं माय बाप हो की गणपतीचा मुंडका उडवण्यात आला मग तो त्या हत्तीचा मुंडका लावण्यात आला आता विचार करा तो जरी मुंडका पडला राहिला असता कोठी तर हत्तीचा मुंडका कापून सण्यानी लावाची गरज आहे तोच मुंडका नव्हता चिपकवू शकत
मांडला आता चिटकवला असता. होता का नाही होता. पण मी सांगितलं तरी तुझ्या डोक्याच्या उत्तराप्रमाणे तसाही सांगितलं. आ. ह्यानुसार सांगितलं का ते नरककुंडा म्हणते, अध्यात्मानुसार सांगितलं. तुला काय समजते सोनूबाई, माझी शायरी नाही पाहिलीस तुला, पहिलीच दुय्यम आहे तुझी माझी. हा? माझे शब्द आहे सुरताल थांबवून मी बोलतो का तुला कळल्या पाहिजे. मी काय बोलतो या पब्लिकला समजल्या पाहिजे. भळंग भळंग लावत तो सुरताल इकडे चालू आणि माझ्या बोंबलला चालू. होईल का? हा? होईल का? हा चांगलो का बोलते ऐक मी चावड राहिली का त्या मुंडक्याचं काय झालं? हत्तीचा मुंडका तिथे लावण्यात आला. लावण्यात आला ना? लावण्यात आला. मग त्या हत्तीला कोणाचा मुंडका लावण्यात आला? मला काय नाही सांगा तुझी बहीण आता. माझी बहीण सांगायला तर काय करत हा? सांगते. सांगते ना? हुशार आहे. हो ना. नाही सांगून राहिली का नाही? तर बाईनं प्रश्न विचारला होता की महाराज जयद्रथ मरा उसका बाप, तू बता दे ये पुण्य आहे की पाप. थांबून जा. याची कथा आहे. जयद्रथ म्हणजे कोण आहे माहित आहे? अरे बाबा, कौरवाची बहीण दुशाला, तिचा नवरा म्हणजे जयद्रथ. आणि या जयद्रथाने काय केलं? त्या अभिमन्यूला काय केलं? अभिमन्यूला त्या चक्रव्यूहामध्ये मारण्याचा त्यानं कट रचला होता जयद्रथाने. याचा बदला म्हणून अर्जुनाने त्या जयद्रथचा प्राण घेतला. पण जयद्रथला प्रश्नाचा उत्तर आहे, मग सांगतो तू, नाही तर तू सांगतो पुरी रक्कम येते देतो मोजून तुला. तमाशाची तमाशाची पूर्ण रक्कम. फी नाही घ्यायची. फी नाही घेवायची. एवढं मला देऊन टाकू. हो हो देऊन घ्या. त्या जयद्रथला मारलं अर्जुनानं, आपल्या मुलाचा बदला म्हणून मारलं. पण अर्जुनावर आरोप आला नाही, कारण जयद्रथला वरदान होता त्याच्या वडिलाचं नाव आहे वृक्षक्षत्र. वृक्षक्षत्र एक मुनी होता, साधू होता, तपस्वी होता. त्याचा वरदान स्वतःच्या पोराला होता की या माझ्या पोराचा मुलगा जो कोणी काटून जमिनीवर पाडेल त्याच्या सुद्धा मुंडक्याचे 10 तुकडे होतील. अर्जुनाने बाण मारला, मुंडक्याला मुंडका उडाला. पण अर्जुनाला दिमाग होता, कला होती कृष्णाची. तो मुंडका पडला कोठी, ज्या ठिकाणी जयद्रथचा बाप वृक्षक्षत्र तपश्चर्या करत होता त्याच्या मांडीवर मुंडका पडला. आणि जेव्हा तो वृक्षक्षत्र म्हणजे जयद्रथचा बाप ध्यानातून निघाला, जेव्हा जायला उठायला लागला तर तो मुंडका पडला जमिनीवर. वरदान त्याचाच होता का याचा मुंडका जमिनीवर जो पाला त्याच्या मुंडक्याचे 10 तुकडे. म्हणून सोनूचं म्हणणं आहे की महाराज जयद्रथ मरा उसका बाप, तू बता दे ये पुण्य है की पाप. हा पुण्यच झाला. स्वतःची अवलाद बदमाश होती म्हणून त्याला माहित नव्हतं. संताचं म्हणणं मी नाही म्हणत, आपण या हिता असेच जागता धन्य माता पिता तयाचे. अरे पुढे कन्या पुत्र असेच सात्विक तयाचा हरिकुमार. तुला का समजते माझी शायरी? बस बरे ती मी बसतो, तू पुढच्या राऊंडला तुला अजमावूनच पाहिजे. मी काय म्हणतो मेरे सवाल का जवाब नहीं दिया, इसका मुझे कोई गम नहीं, लेकिन मैं भी खुले आम कहता हूँ कि तुम्हारे शायरी में कोई दम नहीं. वाह रे वाह, सवाल पूछना आता है तुम्हें, मगर जवाब देना नहीं तो जवाब देना भी सीख. और दूसरों को बोलने के पहले खुद की क्या काबिलियत है ये बात अपने दिमाग में झांक के देख ले. असा होते का? माझी शायरी तरी करते तुला? मी काय बोलतो काय नाही म्हणून अर्थ करते का? बाईचा प्रश्न आहे पुन्हा आणि म्हणून मला म्हणायचं आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर सोडू पुढे देता. माझा
चालेल पुरी रक्कम स्टेजवर